नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत. हे 60 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, 30 डिसेंबर खालीलपैकी कोणत्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो मुस्लिम लीगची स्थापना ही झाली. बघा मुस्लिम लीगची स्थापना बघा 30 डिसेंबर खालीलपैकी कोणत्या वर्षी मुस्लिम लीगची स्थापना ही झालेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 30 डिसेंबर सन 1906 रोजी विद्यार्थी मित्रांनो ढाका बांगलादेश या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, देवेंद्र झांझारिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित. देवेंद्र झांझारिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो देवेंद्र झांझारिया हा खेळाडू भालाफेक या खेळाशी तो संबंधित खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात. कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला खालीलपैकी कोणते शास्त्र म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील एंटेमॉलॉजी या शास्त्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो कीटकांचा अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक 5 बघा, आडान हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते. बघा आडान हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो वाशिम या जिल्ह्यामध्ये आडान हे या ठिकाणी धरण आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कोकाही चळवळ उभारली होती. बघा खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कोकाही चळवळ उभारली होती. बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गुरु रामसिंग यांनी इंग्रजाविरुद्ध कोकाही चळवळ उभारली होती. प्रश्न क्रमांक 7 बघा, 1 हेक्टर म्हणजेच खालीलपैकी किती आर होय. बघा 1 हेक्टर म्हणजेच खालीलपैकी किती आर होय. बघा 1 हेक्टर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 100 आर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, वातावरणामधील बघा सापेक्ष आर्द्रता यांचं मापन करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर. बघा वातावरणामध्ये सापेक्ष आर्द्रता यांचे बघा मापन करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो. वातावरणामध्ये बघा सापेक्ष आर्द्रता यांचं मापन करण्यासाठी बघा हायग्रोमीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा, कायमदार ही पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केलेली पद्धत. कायमदार ही पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो बंगाल प्रांतामध्ये सन 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमदार ही पद्धत सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 10 बघा, मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती. मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील यकृत ही ग्रंथी विद्यार्थी मित्रांनो मानवी शरीरामधली सर्वात मोठी ती ग्रंथी असते. प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आपल्याला बघा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक बघा 1098 या ठिकाणी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, कार्बन ट्रेडिंग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या कराराने रूढ झालेली संकल्पना आहे. बघा कार्बन ट्रेडिंग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या कराराने रूढ झालेली संकल्पना आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर कार्बन ट्रेडिंग विद्यार्थी मित्रांनो क्योटो करार या कराराने ही संकल्पना रूढ झालेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा मोर्लो-मिंटो हा सुधारणा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा. बघा मोर्लो-मिंटो हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे.
बघा मोर्लो मिंटो विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 आहे विद्यार्थी मित्रांनो. सन 1909च्या कायद्याला विद्यार्थी मित्रांनो बघा सन 1909च्या कायद्याला मोर्लो मिंटो सुधारणा कायदे असे म्हणतात आणि सन 1919च्या कायद्याला विद्यार्थी मित्रांनो मॉन्टेगू चेम्सफर्ड सुधारणा कायदे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14 बघा महाराष्ट्रामधलं बघा दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर खालीलपैकी बघा महाराष्ट्रामधलं बघा दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सालेरे शिखर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधलं दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे. तर सालेरे शिखर विद्यार्थी मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे आणि 1350 या ठिकाणी मीटर एवढी 1350 या ठिकाणी त्यांची उंची आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा घटना दुरुस्ती ही पद्धत खालीलपैकी कोणत्या कलमाच्या बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा घटना दुरुस्ती ही पद्धत खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत घटना दुरुस्ती ही पद्धत कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे. बघा कलम 368 या कलमाच्या अंतर्गत घटना दुरुस्तीची पद्धत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा महात्मा गांधी माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक वरील या ठिकाणी बघा वरीलपैकी बघा सर्व या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य पर्याय राहतील. प्रश्न क्रमांक 18 बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आला. बघा भारतीय राज्यघटनेमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे. बघा कलम 25 ते 28 मध्ये विद्यार्थी मित्रांनो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे. बघा प्रश्न क्रमांक 19 बघा बघा आधार क्रमांक विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी किती अंकी असतो. बघा आधार क्रमांक विद्यार्थी मित्रांनो ओळख क्रमांक आहे तर आधार क्रमांक हा खालीलपैकी किती अंकी असतो. बघा आधार क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 12 अंकी असतो. प्रश्न क्रमांक 20 बघा कवी बी यांचे या ठिकाणी आपल्याला पूर्ण नाव सांगायचं. बघा कवी बी या ठिकाणी आपल्याला पूर्ण नाव या ठिकाणी सांगायचं. कवी बी बघा नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी यांचे या ठिकाणी पूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा CDMA हे तंत्रज्ञान खालीलपैकी CDMA खालीलपैकी कशा संबंधित आहे. CDMA बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता मोबाईल फोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा चबाहार हे बंदर खालीलपैकी कोणत्या देशामधलं बघा चबाहार बंदर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या देशामधलं बंदर आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर चबाहार हे बंदर विद्यार्थी मित्रांनो इराण या देशामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा द्वंद्व समासामध्ये पुढीलपैकी कोणते पद हे महत्त्वाचे असते. बघा द्वंद्व या समासामध्ये खालीलपैकी कोणते पद हे महत्त्वाचे पद असते द्वंद्व समासामध्ये. तर द्वंद्व समासामध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन्ही पदे या ठिकाणी महत्त्वाची पदे असतात. प्रश्न क्रमांक 24 बघा सध्या बघा आपल्याकडे कितवी लोकसभा अस्तित्वात आहे. बघा सध्या आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो कितवी लोकसभा या ठिकाणी अस्तित्वात आहे. सध्या आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो 18वी या ठिकाणी सध्या लोकसभा अस्तित्वात आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा USB या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा. USB बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता USB या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. युनिव्हर्सल सिरियल बस ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा ROM बघा रोम विद्यार्थी मित्रांनो एक प्रकारची मेमरी असते तर या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. रोम बघा रीड ओनली मेमरी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. तर रोम विद्यार्थी मित्रांनो ही या ठिकाणी परमनंट या प्रकारची ती मेमरी असते. RAM रँडम ॲक्सेस मेमरी विद्यार्थी मित्रांनो ही टेम्पररी मेमरी असते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो. राष्ट्रपतींच्या निवड प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विधान परिषद सदस्य यांच्या या ठिकाणी समावेश नसतो. लोकसभेचे सदस्य असतील विधानसभेचे असतील राज्यसभेचे असतील विधान परिषद यांचे सदस्य या ठिकाणी यामध्ये या प्रक्रियेमध्ये नसतात. प्रश्न क्रमांक 28 बघा धर्मशाळा हा
जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील धर्मशाळा हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमारेषा खालीलपैकी बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? भारत आणि चीन. बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मॅकमोहन लाईन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा पी.व्ही. सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी बघा पी.व्ही. सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला पी.व्ही. सिंधू विद्यार्थी मित्रांनो बॅडमिंटन या खेळासंबंधित या ठिकाणी खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक बघा 31 बघा सिंगापूरमध्ये वापरले जाणारे चलन खालीलपैकी बघा सिंगापूरमध्ये वापरले जाणारे चलन खालीलपैकी कोणतं चलन आहे? तर डॉलर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक बघा 32 बघा सरहद गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? सरहद गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील खान अब्दुल गफार खान यांना विद्यार्थी मित्रांनो सरहद गांधी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक अश्वशक्ती म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होय? बघा एक अश्वशक्ती म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होय? बघा एक अश्वशक्ती म्हणजेच 746 वॅट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? मदुराई तामिळनाडू राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मीनाक्षी हे मंदिर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 1 टेराबाईट म्हणजेच खालीलपैकी बघा 1 टेराबाईट म्हणजेच खालीलपैकी काय होय? 1 टेराबाईट 1 TB बघा 1 TB म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 1024 गिगाबाईट बघा 1024 GB या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 36 बघा एलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले? बघा एलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? एलदरी हे धरण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो एलदरी हे धरण पूर्णा नदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे शिवाजी सावंत विद्यार्थी मित्रांनो मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 39 बघा नागझीरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? नागझीरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो नागझीरा हे भंडारा या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अभयारण्य आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रोड्युसर गॅसमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? प्रोड्युसर गॅसमध्ये विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणते घटक असतात? प्रोड्युसर गॅसमध्ये बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता प्रोड्युसर गॅसमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? कार्बन मोनॉक्साईड प्लस नायट्रोजन ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमृत महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? बघा अमृत महोत्सव बघा अमृत महोत्सव विद्यार्थी मित्रांनो 75 वर्षाला विद्यार्थी मित्रांनो अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतो. 50ला विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येतो. 100ला शताब्दी महोत्सव असतो आणि 25ला रौप्य महोत्सव असतो आणि 60ला हीरक महोत्सव असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तेजस हे खालीलपैकी बघा तेजस विद्यार्थी मित्रांनो हे खालीलपैकी काय आहे? तेजस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो तेजस या ठिकाणी लढाऊ विमान या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओहम हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा ओहम हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर ओहम हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? तर विद्युत रोधाचं या ठिकाणी ते एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्कर्वी हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? स्कर्वी हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे? स्कर्वी व्हिटॅमिन सीच्या विद्यार्थी मित्रांनो कमतरतेमुळे होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वर्गीस कुरियन बघा वर्गीस कुरियन खालीलपैकी कशास बघा वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशा संबंधित आहे? वर्गीस कुरियन धवल क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नॉटिकल मैल हे अंतर खालीलपैकी काय मोजण्याचं बघा नॉटिकल मैल विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? नॉटिकल मैल बघा नॉटिकल मैल विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी समुद्रामध्ये
अंतर मोजणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामधली पहिली हायड्रोजन रेल्वे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू झाली? देशामधली पहिली हायड्रोजन रेल्वे बघा, देशामधली बघा पहिली हायड्रोजन रेल्वे विद्यार्थी मित्रांनो जर्मनी या देशामध्ये ती सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला भारतामधला सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी भारतामधला सर्वाधिक लांब राष्ट्रीय महामार्ग NH7 बघा, NH7 आताचा विद्यार्थी मित्रांनो NH44. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ध्वनी प्रदूषण मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? तर डेसिबल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ध्वनी प्रदूषण मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हॅरी पॉटर या मालिकेमधली सर्व पुस्तके खालीलपैकी कोणी लिहिलेली पुस्तके आहेत? बघा, हॅरी पॉटर या मालिकेमधली सर्व पुस्तके विद्यार्थी JK रोलिंग यांनी ती लिहिलेली पुस्तके आहेत. प्रश्न क्रमांक 51 बघा, लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? बघा, लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? बघा, लिंबाच्या रसामध्ये विद्यार्थी मित्रांनो सायट्रिक ॲसिड या प्रकारचं ॲसिड असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्याचं ऐतिहासिक नाव आहे? बघा, कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्याचं ऐतिहासिक नाव आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विद्यार्थी, कलिंग प्रदेश हे ओडिसा या राज्याचं या ठिकाणी ऐतिहासिक नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्वाला गुट्टा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ज्वाला गुट्टा बघा, बॅडमिंटन प्लेयर या प्रकारच्या खेळाशी ती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय प्रमाणवेळ IST इंडियन स्टँडर्ड टाइम आणि GMT ग्रीनविच मीन टाइम यामध्ये खालीलपैकी किती अंतर आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर 5.5 तास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी लंडन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सन 1905 मध्ये बघा इंडिया हाऊसची स्थापना या ठिकाणी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जैन मतानुसार शेवटचे तीर्थकार विद्यार्थी मित्रांनो शेवटचे तीर्थकार खालीलपैकी कोण मानले जातात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा, वर्धमान महावीर विद्यार्थी मित्रांनो जैन धर्मामधले शेवटचे तीर्थकार हे मानले जातात. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अहमदाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी? बघा, अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा, अहमदाबाद हे शहर विद्यार्थी साबरमती या नदीच्या काठी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कलम 280 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? बघा, कलम 280 बघा, कलम 280 विद्यार्थी मित्रांनो वित्त आयोग यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या कलमानुसार दोन्ही सदनाचे संयुक्त अधिवेशन बोलावू शकतात? बघा, राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या कलमानुसार संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावू शकतात? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा, कलम 108 नुसार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती हे संयुक्त अधिवेशन बोलावू शकतात. प्रश्न क्रमांक पुढचा, विधान परिषद सदस्याची वयपात्रता खालीलपैकी किती असते? विधान परिषद सदस्याची वयपात्रता खालीलपैकी किती असते? बघा, 25 वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी बघा, महाराष्ट्रामध्ये बघा आकारमानाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोठे आहे? यावल हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? यावल तर जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये बघा कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था खालीलपैकी देशामध्ये बघा कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था खालीलपैकी कोणती संस्था आहे? बघा, कायद्याची निर्मिती करणारी म्हणजे संसद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक वसंतराव नाईक या समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, वसंतराव नाईक बघा, वसंतराव नाईक विद्यार्थी मित्रांनो या समितीची स्थापना 22 जून सन 1960 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा सन 1960 मध्ये बघा वसंतराव नाईक समिती या समितीची स्थापना करण्यात आली होती. विद्यार्थी मित्रांनो सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.